बऱ्याच ठिकाणी ना कोबीची भाजी म्हणलं की तोंड वाकडं होतात. आता तुमच्या इकडे ना जर कुणाला कोबीची भाजी आवडत नसेल ना, तर त्यांना असं नाश्त्याला म्हणा किंवा टिफिनला म्हणा, असं गरमागरम टेस्टी हेल्दी अशी कोबीची थालीपीठ करून द्या. वेगळ्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने बनवायची, झटकीपट होणारी, पण खायला मात्र पौष्टिक. न सांगता सुद्धा तुम्ही ही कोबी त्यांना देऊ शकता आणि आवडीने ते खातील. तसे ना कोबी ना मस्त बारीक चिरून घ्यायचा, छानपैकी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा. इकडे पाहू शकता, जितका होईल ना तितका बारीकच चिरून घ्यायचा. आणि त्यानंतर ना आपण इकडे थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे. तुम्ही हवं त्याच्या जागी मेथी वापरू शकता बारीक चिरून. लसूण मिरचीचा कूट करायचा एक असा, बघू शकता उखळमध्ये लसूण मिरचीचा कूट करायचा. आता ह्या कोबीमध्ये ना इकडे मी कोथिंबीर वापरली, तुम्ही मेथीसुद्धा बारीक चिरून टाकू शकता. लसूण मिरचीचा कूट टाकायचा, थोडंसं हळद, धना पावडर, गरम मसाला, सफेद तीळ वगैरे टाकून घ्यायचे. मस्तपैकी भरपूर प्रमाणात सफेद तीळ असे टाकून घ्यायचे. आणि मग 2 चमचे ना तांदळाचं पीठ इकडे वापरले. तुम्ही गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं पीठ टाकू शकता. त्यानंतर इकडे मी 2 चमचे ना बेसन पीठ टाकले. मस्तपैकी छान कॉम्बिनेशन होतं तांदळाच्या पिठाचं आणि बेसन पिठाचं. मग हे सगळं थोडं थोडं थेंब थेंब पाणी टाकून मस्त यायचं असं घट्ट गोळा बनवायचा, म्हणजेच पीठ मळून घ्यायचं. गरमागरम पॅनमध्ये ना स्लो गॅस करून छानपैकी तेल लावून ठेवायचं आणि असं ओला हात करायचा आणि ओल्या हातावर असं हे बॅटर घेऊन एक प्रेस करायचं. आणि जितकं तुम्हाला लहान मोठं आवडेल ना तितकं तुम्ही याला प्रेस करा. मधोमध तुम्ही होलसुद्धा पाडू शकता ह्या थालीपीठाला. आणि वरून असे तीळ सोडायचे आणि छानपैकी दोन्ही बाजूने ना खरपूस भाजून घ्यायचं. सोप्या पद्धतीने झटकीपट होणारे हे थालीपीठ आहेत कोबीचे. खूप छान लागतात आणि बनवायला खूप सोपे आहेत. जर कोबीची भाजी आवडत नसेल ना घरामध्ये, तर हे करून बघा आणि देऊनसुद्धा बघा. बघा सगळेजण आवडीने खातील आणि ज्यांना आवडत नाही ना ते तर खूपच आवडीने खातील. आणि ना आवडती कोबीसुद्धा आवडीची होऊन जाईल. तर कशी वाटली तुम्हाला आपले हे कोबीचे थालीपीठ? एकदम सोप्या आणि मस्त सोप्या पद्धतीने दाखवलेत. तर आवडले असेल तर नक्की करून बघा. चहासोबत, गरमागरम चहासोबत, असं सॉससोबत खूप भारी लागतं. चॅनेलवर ना असे छान छान मस्त मस्त रेसिपी दाखवत असते, तर सबस्क्राईबर करा. आणि असं मस्त खमंग टेस्टी हे कोबीचे थालीपीठ नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि मस्त झालेत बघा, हे इतके छान लागतात ना खायला. तर नक्की करून बघा आणि सबस्क्राईबर पण करा.